नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पायथागोरस प्रमेय हा पार्ट आपण पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला सांगू इच्छितो की आपण हा चॅप्टर कोणत्याही सूत्राचा वापर न करता अगदी सहजरित्या आपण शिकणार आहोत. मित्रांनो, 99% आपण सूत्राचा वापर करणारच नाही. आणि असं एखादं प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणीच आपण फक्त सूत्राचा वापर करणार आहोत. तर पहा, आता विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरला पायथागोरस असं नाव का पडलं? तर मित्रांनो पहा, हे तुम्ही 5वी पासून शिकत आला असेल. पहा, पायथागोरस नावाचे एक शास्त्रज्ञ होते, गणित तज्ञ होते. त्यांनी एक संकल्पना मांडली, एक सिद्धांत मांडला. आता त्यांचा सिद्धांत काय तो आपल्याला पहिलं समजून घ्यावा लागेल. पहा, या ठिकाणी आपण काटकोन त्रिकोणाची एक आकृती घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही, दोन आकृत्या तुमच्या समोर दिसत असतील. आता मित्रांनो, या ठिकाणी काटकोन त्रिकोणाची जी आकृती आहे त्या आकृतीची उंची आपल्याला या ठिकाणी दिसत असेल आणि या ठिकाणी पाया दिसत असेल व तसेच कर्ण दिसत असेल. आता आपण सुरुवातीला या सर्वांची माहिती करून घेऊ आणि पायथागोरस यांचा सिद्धांत काय म्हणते हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. मित्रांनो पहा, काटकोन करणाऱ्या ज्या बाजू असतात, पहा, ही पहिली बाजू आणि ही दुसरी बाजू आणि ह्या दोन बाजू एकत्र आल्यामुळे या ठिकाणी काय होत आहे? काटकोन होत आहे. आलं लक्षात? मग आता विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस नावाचे जे शास्त्रज्ञ होते, गणित तज्ञ होते, त्यांचा सिद्धांत काय आहे? त्यांनी सांगतात की जो कर्ण आहे या दोन बाजूवर जो लंब पडलेला तुम्हाला दिसत असेल, उंची आणि पाया या दोघांवर एक लंब आहे, त्याला आपण कर्ण असं नाव दिलेलं आहे. आलं लक्षात? मग त्यांचा सिद्धांत काय म्हणतो? त्यांचा सिद्धांत असं म्हणतो की कर्णाचा वर्ग, पहा, कर्णाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, आपले जे पायथागोरस हे शास्त्रज्ञ होते किंवा गणित तज्ञ होते, त्यांचा सिद्धांत आपल्याला सांगतो की जर तुम्हाला कर्ण काढायचा असेल किंवा कर्णाच्या वर्गाबरोबर उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग या दोघांच्या वर्गाची जेव्हा तुम्ही बेरीज कराल तेव्हा तुम्हाला कर्णाचा वर्ग निघेल. आलं लक्षात? समजलं? मग हे सिद्धांत कुणी मांडला? पायथागोरस नावाच्या शास्त्रज्ञांनी मांडला. आणि मित्रांनो, त्यांनी जो सिद्धांत मांडला तो त्यांनी स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केला म्हणजेच त्यांनी त्यांच्या नावाने त्याला प्रसिद्धी दिली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण या सूत्राला काय म्हणतो? काटकोन त्रिकोणाचं सूत्र म्हणू शकतो किंवा पायथागोरसचं सुद्धा सूत्र आपण म्हणू शकतो. आलं लक्षात? आता शॉर्ट मध्ये तुम्हाला समजलं पायथागोरस कोण होते, त्यांनी काय मांडलं हे तुम्हाला समजलं. आता विद्यार्थी मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता, समोर तुम्हाला या ठिकाणी काटकोन त्रिकोण म्हणजे काय असं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता पहा, काटकोन त्रिकोण म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता काटकोन त्रिकोण. पहा, काटकोन त्रिकोण म्हणजे काय अशी आपण हेडलाईन दिलेली आहे. आता काटकोन त्रिकोण म्हणजे काय? तर सिंपल आहे. सिंपल काय? तुम्हाला एल टाईप नावाची एक आकृती अशी एल टाईप नावाची आकृती दिसते आणि ही पहिली रेष आपण असं म्हणू आणि ही दुसरी रेष म्हणू. या दोन रेषेवर एक रेष जी आहे ते लंब पडलेली तुम्हाला दिसत असेल आणि अशी आकृती दिसली की आपण त्याला काय म्हणतो? काटकोन त्रिकोण म्हणतो. आणि या ठिकाणी काटकोन होतो याचाच अर्थ काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन असणे. थोडा कमी पण नाही, थोडा जास्त पण नाही. आणि याला आपण उंची असं म्हणतो.
विद्यार्थी मित्रांनो याला आपण पाया असं म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला बेस असं म्हणतात. आणि हा झाला आपला कर्ण. हा काय झाला? कर्ण. यापूर्वी आपण पाहिलं की पायथागोरस या शास्त्रज्ञांनी, या गणित तज्ञांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे. आता मित्रांनो या प्रकरणावर जे एक्झामला, परीक्षेला विचारल्या जाणारे जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण सूत्राचा वापर न करता पाहणार आहोत. मग आता तुम्ही म्हणसाल सर सूत्राचा वापर न करता म्हणजे कसं करणार? पहा कसं करणार ते पाहू शकता. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता प्रश्न काय म्हणतो पहा, प्रश्न समजून घेऊ. काय म्हणतो प्रश्न? एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या दोन बाजू अनुक्रमे 8 सेमी व 15 सेमी आहेत, तर कर्ण किती? म्हणजे कर्ण आपल्याला काढायचं आहे. मग आता काटकोन त्रिकोण म्हणलं की तुम्हाला लक्षात आलीच पाहिजे आकृती. काय कशी आहे आकृती? हे पहा, या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. काय एल टाइप आकृती दिसत आहे, बरोबर आहे. म्हणजेच दोन बाजू आहेत काटकोन करणाऱ्या आणि त्या दोन बाजूवर एक बाजू काय आहे? लंब पडलेली आहे. याला आपण काटकोन त्रिकोण असं नाव दिलेलं आहे. आणि या ठिकाणी 90 अंशाचा कोन असतो. समजलं? मग आता त्यांनी काय सांगितलं की बाबा एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या दोन बाजू, ही पहिली बाजू आणि ही दुसरी बाजू. मग आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्याही बाजूला पहिली बाजू म्हणू शकता, असं काही नाही की आता ह्या ठिकाणी हिला पहिली म्हणा आणि ह्याला दुसरी बाजू म्हणू शकता, ते तुमच्या मनावर आहे. समजलं? मग आता काटकोन करणाऱ्या दोन बाजू अनुक्रमे 8 सेंटीमीटर म्हणजेच सेमी व 15 सेमी आहेत, तर कर्ण काढायचं आहे आपल्याला. मग आता पहिल्या बाजूचं मेजरमेंट माप आपल्याला दिलं 8 सेंटीमीटर, दुसऱ्या बाजूचं माप दिलं आपल्याला 15 सेंटीमीटर. मग आपल्याला काढायचं काय? हे जो लंब पडलेला आहे त्याला आपण कर्ण असं म्हणतो. काय म्हणतो? कर्ण म्हणतो. आणि त्याच कर्णाचा माप आपल्याला काढण्यासाठी सांगितलेला आहे. प्रश्न समजला? मग आता सूत्राप्रमाणे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला वेळ जास्त लागणार. सूत्र काय आहे? कर्णाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग. मग आता हे सर्व करत बसता तुम्ही, तेवढं करायची गरज नाही. मग आपल्याला आकृतीमध्ये किंवा प्रश्नामध्ये काढण्यासाठी काय सांगितलं हो? कर्ण काढण्यासाठी सांगितलेला आहे. काय काढण्यासाठी सांगितलेलं आहे? कर्ण. मित्रांनो कर्ण काढायचं झालं रे झालं की काय करायचं पहा, ज्या दोन बाजू आपल्याला दिलेल्या आहेत पहा, व्यवस्थित लक्ष द्या. ज्या दोन बाजू आपल्याला दिलेल्या आहेत त्या बाजूंचा पहिलं वर्ग करायचं आणि त्या वर्गाची बेरीज करायची आणि त्यानंतर जी बेरीज येईल त्याचा वर्गमूळ घ्यायचा. काय करायचं पहा, परत एकदा सांगत आहे. काय करायचं? दिलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्यांचा वर्ग करणे. मग आता चला आपण करून घेऊ. करत करत समजून सांगू. पहा, पहिली बाजू 8 दिली. आता 8 चा वर्ग काय आहे? 64 आहे. 8 चा वर्ग काय येतो? 64 येतो, बरोबर आहे. त्यानंतर 15 चा वर्ग. मग आता 15 चा वर्ग तुम्हाला माहित असायलाच पाहिजे मित्रांनो. कमीत कमी 30 पर्यंत वर्ग तुम्हाला पाठ असायला पाहिजेत. आणि जरी तुम्हाला वर्ग पाठ नसतील तर मित्रांनो आपल्या चॅनलवर वर्ग कसे तयार करायचे याचा पण व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. आता 15 चा वर्ग काय आहे? तर 15 चा वर्ग आहे 225. किती आहे? 225. या ठिकाणी आपण 225 लिहून घेऊ. मग आपल्याला काय सांगितलं? कर्ण काढायचं आहे. मग कर्ण काढण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं? सूत्राचा वापर बिलकुल करायचं नाही. मग करायचं काय? दिलेल्या दोन बाजू आहेत त्यांचा वर्ग केला. त्या वर्गाची काय करायची? नंतर दुसरी स्टेप काय करायची? बेरीज करायची. मग चला करून घेऊ. काय? 4 आणि 5 9, 6 आणि 2 8, 2 ला 2. आता उत्तर जे आलेलं आहे त्याचा वर्गमूळ घेऊ. आता वर्गमूळ घेऊ याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो याला वर्गमूळाच्या चिन्हामध्ये टाकून देऊ, म्हणजेच 289 झालं. आता 289 विद्यार्थी मित्रांनो कोणाचा वर्ग आहे हो? 289 हे
कोणाचा वर्ग आहे? 17चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 17चा वर्ग आहे. आणि तेच आपलं काय असणार आहे? उत्तर म्हणजेच कर्ण आपल्याला किती मिळाला? 17 सेंटीमीटर. पहा आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये ते उत्तर दिसून येत आहे. मित्रांनो पहा फक्त एवढीच स्टेप केली आणि उत्तर काढलं. सूत्र वापरलं का? अगदी नाही, बिलकुल नाही. पहा समोरचं गणित पहा. या ठिकाणी आपल्याला आता काय काढायचं आहे? या ठिकाणी आपल्याला कर्ण काढायचा आहे. मग आता दोनच नियम लक्षात ठेवणार आहोत आपण. दोन जर नियम तुम्ही लक्षात ठेवलात तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्ण प्रकरण तुम्ही कंप्लीट करून घेऊ शकता किंवा पूर्ण करू शकता. आता दोन नियमापैकी आपण एक नियम सांगितलेला आहे आणि दुसरा नियम आपण हळूहळू समोर सांगणार आहोत. पहा प्रश्न काय सांगितला? एका काटकोन त्रिकोणाचा पाया. पहा एका काटकोन त्रिकोणाचा पाया, पाया म्हणलेला आहे, पाया 12 सेमी आहे व उंची 16 सेमी आहे. तर कर्ण काढायचा आहे. कर्ण म्हणजे कोण व हे लंब आपल्याला जो दिसत आहे याच माप आपल्याला काढायचं आहे. आणि उंची म्हणजे हे जे आपल्याला सरळ दिसत आहे उंची आपल्याला 16 दिली आणि पाया जो खाली आपल्याला आहे या ठिकाणी दिलेला तो पाया आहे, पाया 12 दिलेला आहे. म्हणजे पाया 12 दिला, उंची 16 दिली आणि आपल्याला कर्ण काढायला सांगितलेला आहे. मग आता कर्ण काढायचा आहे. सेम प्रोसेस करणार आहोत आपण. मग कर्ण काढायचा आहे, सूत्र वापरणार आहोत का? नाही, बिलकुल नाही. मग सूत्राचा वापरच करायचा नाही, मग कर्ण कसा काढायचा? काही नाही. कर्ण काढण्यासाठी नियम काय सांगितला तुम्हाला? की बाबा ज्या दोन बाजू तुम्हाला दिल्यात त्या दोन्ही बाजूचा सुरुवातीला वर्ग करून घ्या. काय करून घ्यायचं? वर्ग करून घ्यायचं. मग आता पाया किती दिला? 12. चला मग 12चा वर्ग किती? 144 असतो. आलं लक्षात? 144. त्यानंतर उंची किती दिली? 16 दिली. मग 16चा वर्ग, 16चा वर्ग 256. 256 पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय? जे वर्ग केल्या त्यांची बेरीज करून घ्या. मग आता बेरीज करून घेऊ आपण. 4 आणि 6 10, 10 ला 0, हातचे 1, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10 ला 0, हातचे परत 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4. बेरीज किती आली? 400. मग आता याचा काय करायचा? 400चा वर्गमूळ काढायचा. वर्गमूळ म्हणजेच हे तिसरी स्टेप आहे. 400चा वर्गमूळ कोण आहे? म्हणजे 400 कोणाचा वर्ग आहे? तर 20चा वर्ग आहे. कितीचा? 20चा. झालं उत्तर. झालं. काय मिळालं? कर्ण 20 मिळाला. बघा हे काय विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर दिसून येत आहे. लक्षात आलं? ट्रिक समजली? ट्रिक न जर गेलात तर लवकरात लवकर तुम्ही अशा पद्धतीचे गणित सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. समोरचं पाहू शकता. आता उदाहरण पहा या ठिकाणी आपल्याला काय सांगितले ते पाहू आपण. काय म्हणते गणित? एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण. आता थोडी टाईप बदलली विद्यार्थी मित्रांनो, थोडी टाईप बदलली. कर्ण दिलाय, कर्ण दिलाय. बघू काय करता येईल ते. कर्ण 29 सेंटीमीटर आहे. एक बाजू 21 सेमी आपल्याला दिलेली आहे. तर दुसरी बाजू आपल्याला काढायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच्या गणितामध्ये आपल्याला काय केलं होतं हो? कर्ण काढायसाठी सांगितलं होतं आणि दोन बाजू दिल्या होत्या. पण यामध्ये काय सांगितलं? काटकोन त्रिकोण तर तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. आता मला बार बार सांगण्याची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. मग काय दिलं? कर्ण दिलेला आहे 29. या दोन बाजूपैकी एक बाजू दिली 21. मग दुसरी बाजू आपल्याला काढायला सांगितलेली आहे. काय करणार? जेव्हा कर्ण दिलेला असतो, आता मी दुसरा नियम सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा पहिला नियम सांगितला. पहिला नियम काय होता? जेव्हा कर्ण काढायचा असतो तेव्हा ज्या दोन बाजू दिलेल्या आहेत त्या दोन्ही बाजूचा वर्ग करा. वर्ग केल्याच्या नंतर त्या वर्गांची बेरीज करा. बेरीज केल्याच्या नंतर जे उत्तर आपल्याला मिळते त्या उत्तराचा आपल्याला वर्गमूळ घ्यायचा आहे.
आणि उत्तर तिथं संपणार आहे. पण काय म्हणतो ऐका, पण जर कर्ण आपल्याला दिलेला असेल, पहा कर्ण आपल्याला दिलेला असेल, एक बाजू आपल्याला दिलेली असेल आणि दुसरी बाजू आपल्याला जेव्हा काढायला सांगितली तेव्हा विद्यार्थी मित्रांनो पहा काय करायचं आहे, ते काय करायचं पहा, वजाबाकी करायची. वजाबाकी जे बेरीज करत होतो ना, आता वजाबाकी करायची. मग वजाबाकी कशी, चला कर्ण दिलेला आहे, मग काय करणार, कर्णाचा वर्ग घ्यायचा. मग 29 कर्ण आहे तर 29 चा वर्ग काय आहे, 841. किती येतो, 841. आलं लक्षात. मग पहिली बाजू दिलेली आहे आपल्याला 21. 21 चा वर्ग घ्या. 21 चा वर्ग किती आहे, पाठ करा, किती आहे, 441. लिहा मग 441. कर्ण काढताना काय करत होतो, बेरीज. पण या ठिकाणी कर्ण दिलेला आहे म्हणून काय करावं लागते, वजाबाकी. वजाबाकी करून घेऊ. वजाबाकी पहा, 1 मधून 1 गेला 0, 4 मधून 4 गेले 0, 8 मधून 4 गेले 4. किती आली वजाबाकी, 400. मग या 400चा काय काढायचा, वर्गमूळच काढायचा. काय काढायचा, वर्गमूळ काढायचा. 400 कोणाचा वर्ग आहे, 400 कोणाचा वर्ग आहे, 20 चा वर्ग आहे. झालं उत्तर हो, झालं, संपलं उत्तर. काय तुम्हाला दुसरी बाजू किती मिळाली, 20 मिळालेली आहे. ती कुठं दिसत आहे, ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसून येत आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा पाया निघाला किंवा दुसरी बाजू निघाली 20. काय अवघड आहे, काहीच अवघड नाही. नियम समजला. पहा समोर, पहा समोर. आता या ठिकाणी काय काढायला सांगितले पाहू, वाचून घेऊ. पहा काय म्हणते गणित, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण दिलेला आहे, म्हणजे नियम नंबर 2. लक्षातच ठेवायचं, कर्ण दिलेला नाही, नियम नंबर 1. कर्ण दिलेला आहे, नियम नंबर 2. आता कर्ण आहे 50 सेमी, पाया दिलेला आहे 30 सेमी, उंची आपल्याला काढायला सांगितलेली आहे. पाया ठिकाणी कर्ण तुम्हाला दिलाय 50, पाया तुम्हाला दिलेला आहे 30, उंची तुम्हाला काढायची आहे म्हणून प्रश्नार्थक चिन्ह. नियम नंबर 2. चला मग नियम नंबर 2 ना आपण काढून पाहू. काय सांगते नियम नंबर 2, पहिलं कर्णाचा काय करायचा, वर्ग करायचा. चला 50 चा वर्ग किती, 50 चा वर्ग, 5 चा वर्ग 25, 2 0 ला 2 0, म्हणजेच 50 चा वर्ग आला 2500. किती आला, 2500. कळालं, समजलं. मग काय दुसरी बाजू दिलेली आहे ना, तिचा पण वर्ग करून घ्या. 30 चा वर्ग किती, 900. दोघाची काय करायची, बेरीज, हट, वजाबाकी करायची. वजाबाकी का करायची, नियम नंबर 2, कर्ण दिलेला आहे म्हणून वजाबाकी करायची. जर कर्ण दिलेला नसेल तर बेरीज करणार. चला वजाबाकी करून घेऊ. 0 ला 0, 0 ला 0, 5 मधून 9 जात नाहीत. या 2 मधून एक हातचा आपण इकडे दिला तर 15, 15 मधून 9 गेले तर 6 उरले. हातचा तिकडे गेल्यामुळे या ठिकाणी 1 उरला, म्हणजेच 1600 अशी वजाबाकी आलेली आहे. मग त्या 1600चं काय करायचं, वर्गमूळ काढायचं आहे. म्हणून 1600 चा वर्गमूळ. आता 1600 कोणाचा वर्ग आहे, 40 चा वर्ग आहे हो, 40 चा. किती, 40 चा वर्ग. मग आता तुमची उंची किती निघाली, 40 सेंटीमीटर. कुठं दिसत आहे, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिसून येत आहे. बघा किती सोपं आहे. फक्त काय केले, 2 रूल लक्षात ठेवायचे, 2 नियम लक्षात ठेवायचे. पहिला नियम काय, जर कर्ण दिलेला नसेल तर काय करायचं. दुसरा नियम, जर कर्ण दिलेला असेल तर काय करायचं. या 2 नियमावरच विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण चॅप्टर कव्हर करून टाकणार आहोत. पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो ते वाचून घेऊ. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाची परिमिती काढा किंवा किती. आता तुम्ही म्हणसाल गुरुजी आता इथं तर वेगळंच आलंय की हो, इथं कर्ण वगैरे काही सांगलाच नाही, इथं परिमितीच काढायला सांगितली. ठीक आहे राजा,
बघ आता इकडं परिमिती काढणे म्हणजे काय? त्रिकोणाची परिमिती केव्हा निघते? जेव्हा त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आपल्याकडे अवेलेबल असतात तेव्हाच त्याची परिमिती निघते. आता या ठिकाणी मित्रा पहिली बाजू तुझ्याकडे दिसायली 9, दुसरी बाजू दिसायली तुझ्याकडे 12, परंतु तुझा कर्ण तुला दिसच ना चलाय, म्हणजे तिसरी बाजू तुझी दिसनाच चली. म्हणजे याचा अर्थ मित्रा या ठिकाणी तुला पहिलं कर्ण काढावा लागतो आणि नंतर मग त्या त्रिकोणाची परिमिती काढायची आहे. परिमिती म्हणजे काय? तिन्ही बाजूची बेरीज. झालं उत्तर परिमिती. पण पहिलं तिसरी बाजू तर काढ. मग तिसरी बाजू काढायची आहे तर रूल नंबर 1 किंवा 2, नियम नंबर 1 किंवा 2 काय 1 लागू लागतो का 2? 1 लागतो. का बरं? कर्ण काढायचं आहे. काय काढायचं आहे? कर्ण काढायचं आहे. मग आता कर्ण काढायचं आहे तर पहा कसं करायचं ते. हो बघा 12 दिलेला आहे ना. चला मग 12चा वर्ग 144 घेऊन टाकू आणि 9 दिलेला आहे म्हणून 9चा वर्ग 81 घेऊन टाकू. बेरीज करू का वजाबाकी? बेरीज. का? कर्ण काढायचा आहे. कर्ण काढायचा आहे. 4 आणि 1 5, 8 आणि 4 12ला 2 हातचे 1, 1 आणि 1 2 किती आली बेरीज? 225. काय करू त्या 225चा वर्गमूळ काढून घेऊ म्हणून वर्गमुळाच्या चिन्हात 225. 225 कोणाचा वर्ग आहे? 15चा वर्ग आहे. किती? 15चा. तुमचा कर्ण किती निघाला? कर्ण किती निघाला? 15 निघालेला आहे. किती निघाला? 15. मग आपल्याला काय काढायचं आहे? कर्ण काढायचा होता? नाहीच पण कर्ण काढावा लागतो. काढावा लागतो. मग काय काढायचं आहे? परिमिती. त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? तिन्ही बाजूची बेरीज. त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? तिन्ही बाजूची बेरीज. चला पहिली बाजू काय दिली? 9 दिली, दुसरी 12, तिसरी किती निघाली आता? 15. सर्वांची टोटल करा, बेरीज करा, उत्तर येणार 36. किती? 36. करून बघा उत्तर येणार 36. आलं लक्षात? मग आता पहा कुठं आहे 36 उत्तर? ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसून येत आहे. लक्षात आलं? दोनच रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. रूल नंबर 1, रूल नंबर 2. एवढं जर लक्षात ठेवलात तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हे प्रकरण तुमच्या डोक्यात असं हृदयात बसणार आहे. हृदयात. पहा आता या ठिकाणी काय म्हणते ते आणि काय काढायचं आहे ते पाहू. प्रश्न वाचून घेऊ. एका आयताची लांबी 24 सेंटीमीटर व रुंदी 7 मीटर आहे तर त्या आयताचा कर्ण किती? आता तुम्ही म्हणसाल सर आता आयत विचारले, आता काय करावं? पहिलं काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण म्हणू लागल्या, पण आता आयत दिसाले कराव कसं? हा काही करू नका. नांदेड होय नांदेड. कसं आहे बघा. बघा मग आता आयत जरी दिलेला असेल तरी राजा त्या आयतामध्ये तुला काटकोन त्रिकोण मी दाखवतो. कसं बघ. या ठिकाणी आपल्याला आयताचं एक आकृती दिलेली आहे. पहा या ठिकाणी मी गडद करून दाखवतो. पहा ही आयताची आकृती आपल्याकडे दिलेली आहे. मग आता आयताची लांबी आपल्याला 24 आहे. पहा या ठिकाणी लांबी 24 दिलेली आहे आणि रुंदी 7 आहे तर आपल्याला आयताचा कर्ण काढायचा आहे. मित्रा कर्ण म्हणजे मधातून एक रेष मारून टाक. मधातून एक रेष मार. आता रेष मारल्याच्या नंतर हा जो गडद करत आहे तो भाग बघ. तुला काय दिसाले? काटकोन त्रिकोण दिसालाय, काटकोन त्रिकोण दिसालाय, काटकोन त्रिकोण दिसालाय. काय दिसालाय रे? काटकोन त्रिकोण दिसालाय. म्हणजे मित्रा काटकोन त्रिकोण दिसालाय ना. पहिली बाजू दिलेली आहे, दुसरी बाजू दिलेली आहे. याचा अर्थ तुला काढायचा आहे कर्ण. काय काढायचं आहे? कर्ण काढायचा आहे. मग कर्ण काढायचा आहे तर रूल नंबर 1 होय का 2 होय? काय होय? नियम नंबर 1 का 2? नियम नंबर 1. काय सांगतो नियम नंबर 1 आपला नियम नंबर 1 सांगतो की ज्या दोन बाजू आहेत त्यांचा सुरुवातीला वर्ग करून घ्या. चला मग वर्ग करून घेऊ. काय 24 म्हणा ना. 24चा वर्ग काय? मला माहित नाही बापू. हा काय आहे? काय आहे? 576 आहे. किती? 576. आलं लक्षात? 576 24चा वर्ग घेतला. आता आपण घेऊ 7चा वर्ग. किती? 50 की हट 49. 7चा वर्ग किती? 49. मग बेरीज करूत का वजाबाकी? वजाबाकी. अरे हट
बेरीज करायची. का बरं? का? कर्ण काढायचं आहे हो, कर्ण. मग 49. चला बेरीज करून घेऊ. बेरीज किती येते बघू की. 9 आणि 6 25 ला, सॉरी 9 आणि 6 15 ला 5, हातचे 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 12 ला 2, हातचे 1, 5 आणि 1 6. किती आली बेरीज? 625. मग आता या 625 ला वर्गमुळाच्या चिन्हात टाका आणि त्याचा वर्ग मूळ काढून घ्या. 625 कोणाचा वर्ग आहे? 25 चा. म्हणजे याचा अर्थ तुमचा कर्ण किती निघाला? 25. हाय काय बघा, ऑप्शन क्रमांक डी. बस खतम. आकृती कोणती देऊ दे माय, आपले फक्त 2च रूल आहेत. रूल नंबर 1, रूल नंबर 2. याच्यावरच तुझं सगळं प्रकरण डिपेंड आहे. एखाद्या ठिकाणीच तुला फक्त सूत्राचा वापर करावा लागणार आहे. पहा समोरचं गणित. आलं 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 बघा आलं. आता या ठिकाणी मात्र पुष्पा हाय पुष्पा. म्हणजे काय? झुकेगा नाही साला. काय करावं लागते? यानं म्हणते बघा, गणित पहिलं वाचून घेऊ नंतर सांगतो मग तुम्हाला जोक मजाक. बघा काय म्हणते, एका चौरसाचे कर्ण 9 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची बाजू काढा. अरे चौरस म्हणजे चारी बाजू समान असणारा. या ठिकाणी तुला दिलंय बघ बाबू, बघ ये बघ चौरस दिलेला आहे. चौरस आलं लक्षात? या चौरसाचा जो कर्ण म्हणजे मधातली रेषा, या कर्णाचं माप दिलंय तुझ्याकडे 9 वर्गमुळात 2. किती दिले? 9 वर्गमुळात 2. मग आता काय काढायचं आहे? चौरसाची बाजू काढायची आहे. आता बाजू, ही बाजू काढलास का ही बाजू काढलास, दोघं एकच आहे माय. का बरं? चौरसाच्या चारी बाजू काय राहतात? समानच राहतात ना रे राजा. मग आता काय करायचं बघ. आता इथं लक्षात घे, इथं लक्षात घे. तू म्हणशील सर मग इथं रूल नंबर 1 वापराव का रूल नंबर 2 वापराव? मित्रा इथं रूल नंबर 1 बी काम देना आणि तुझा 2 बी काम देना, म्हणूनच सांगितले आहे. लक्षात घे, याचं नावच ठेवलंय आपण पुष्पा. झुकेगा नाही साला. मग याला काय करावं लागते? याला मात्र सूत्राचा वापर करावा लागते. काय करावं लागते? सूत्राचा वापर करावा लागते. कारण यानं काय म्हणते? झुकेगा नाही साला. आहा, लाड नव माय. वाकना म्हणजे वाकना, मॉडेल पण वाकणार नाही, अशी गत आहे याची. मग काय करावं लागते याला? चला सूत्र वापरावं लागते. सूत्र काय म्हणते? हा चौरसाचा कर्ण. पहा चौरसाचा कर्ण बरोबर. सूत्र लिहालो. लक्षात ठेवा, सूत्र फक्त याच गणिताला आहे, बाकी कुठं सूत्र वापरायचीच गरजच नाही. चौरसाचे कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. बाजू एवढंच सूत्र लक्षात ठेव राजा. बघ, चौरसाचे कर्ण बरोबर 2 वर्गमुळात 2 गुणिले बाजू. आता कर्ण बघा, चौरसाचा कर्ण किती दिलाय? 9 वर्गमुळात 2 लिहिलाय. मग कर्णाच्या खाली कर्ण लिहून घे राजा. 9 वर्गमुळात 2 बरोबर सूत्रामध्ये जे वर्गमुळात 2 दिले ते लिहि, गुणिले बाजू दिलेली आहे माय राजा नाही. मग बाजू काय आहे? काय नाही, म्हणून x लिहून घे. माहितच नाही ना, लिहून घे. कोणाची किंमत काढायची आहे? बाजूची, म्हणजेच x ची. आता x च्या बाजूला कोण दिसाले बरं तुला? वर्गमुळात 2 दिसाले. मग दोन्ही साइडला वर्गमुळात 2 न काय कर? सरळ सरळ भागून टाक. सरळ सरळ भागून टाक. वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 काय झाले रे? कटले रे कटले. कोण उरलं वरी? 9. इकडं x. x म्हणजे कोण होय तुझं? बाजू होय माय. बाजू इथं बी 9च आहे आणि इथं बी 9च आहे, सगळीकडनंच 9 राहते. चौरस होय. आलं काय उत्तर? बघ ऑप्शन क्रमांक डी मध्ये तुला 9 सेंटीमीटर दिसाले. फक्त मी परत सांगतो, फक्त याच गणिताला आपण सूत्राचा वापर केलेला आहे. का? कारण पुष्पा होय. कोण होय? पुष्पा. झुकेगा नाही साला. चला समोर बघू. समोर बघू. आता इथं आलंय वेगळंच उदाहरण. तू म्हणशील गुरुजी असं का करायला हो? असंच करावं लागते. बघा मग आता प्रश्न वाचून घेऊ. एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या
25 सेंटीमीटर लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक खांबापासून 7 सेंटीमीटर अंतरावर टेकते तर त्या खांबाची उंची आपल्याला काढायची आहे. आता राजा लक्ष दे, प्रश्न समजून घे. प्रश्न समजलास? रूल नंबर 1, रूल नंबर 2, रूल नंबर 1, रूल नंबर 2 एवढंच लक्षात ठेवायचं आहे. मग आता बघ प्रश्न समजून घे. प्रश्न काय म्हणतो? आता एक खांब दिलाय तुला, हे तर माहित आहे खांब होय असं आपण गृहीत धरू. मी जे गडद केलेलं आहे हे काय आहे? खांब आहे. काय आहे? खांब आहे. आणि ही काय आहे? जमीन आहे. जमीन, पाया, आपला पाया. आलं लक्षात? आणि जेव्हा एखाद्या भिंतीवर खांबावर आपण चढतो, मग कशाच्या माध्यमातून चढतो? शिडीच्या माध्यमातून. मग शिडी काय अशी सरळ लावता का? नाही. आपण शिडी काय करतो? त्याच्यावर आधार, त्या खांबावर किंवा भिंतीवर आधार म्हणजे टेकवतो. म्हणून इथं क्रॉस तुला शिडी दिसत असेल बघ, इथं क्रॉस. बघ मी जे गडद केलो ते तुला आता बरोबर काटकोन त्रिकोण आला का? बघ बघ तिथं काटकोन त्रिकोण दिसालाय का? बघ दिसालाय ना? झाला काटकोन? समजलं? हे काय आहे? खांब आहे. खांब. काय आहे? खांब. ही तर शिडी आहे, बरोबर आहे. हे काय आहे? जमीन, पाया. ही खांब म्हणजेच काय? उंची बी म्हणे, याला काय फरक पडणार? उंची. हे काय आहे मग? पाया. काय आहे? पाया. पाया, जमीन, काय म्हणायचं ते म्हण आता. मग आता इथं कर्ण र, तुझा कर्ण. कर्ण काय होय? कर्ण. कर्ण आहे. आलं लक्षात? समजून घेतला आकृती? चला आता परत प्रश्नाकडे जाऊ. एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या 25 सेंटीमीटर लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक. म्हणजे या शिडीची लांबी तुला किती दिली राजा? 25. म्हणजेच काय होय? कर्ण तुझ्याकडे आहे 25. कर्ण दिलाय. कर्ण दिलाय. बघ लक्षात घे. काय झाले? कर्ण दिलेला आहे. मग आता कर्ण दिलेला आहे तर काय करावं लागते? रूल नंबर 1 के 2, रूल नंबर 2. कर्ण दिलेला आहे, रूल नंबर 2. कर्ण दिलेला नाही, रूल नंबर 1. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. चल मग आता बाकी तुला समजून घ्यायचंय काही नाही. कर्ण दिलाय म्हणजे एक बाजू दिलेली आहे, दुसरी बाजू तुला काढायची. या मग आता इकडं काय करायचं? कर्ण दिलाय. काय आहे कर्ण? किती आहे? 25. 25 चा वर्ग किती? 625. किती आहे? 625. त्यानंतर दुसरी बाजू किती दिली? 7. 7 चा वर्ग किती? 49. या दोघांची काय करायची? बेरीज की वजाबाकी? वजाबाकी करावं लागते. का बरं? कर्ण दिलेला आहे. कर्ण. कर्ण लक्षात आलं? 9 आणि 5 या दोघांची वजाबाकी आपण करत आहोत. मग आता पहा, 625 मधून 49 डायरेक्ट काढून टाका. करत बसा तुम्ही आता. आले लक्षात? आता मी सांगितले 625 मधून 49 गेले तर मित्रास 576 राहतात. किती राहतात? 576. किती? 576. आलेल्या उत्तराला काय करावं लागते? वर्गमुळाच्या चिन्हात टाकावं लागते. काय करावं लागते? वर्गमुळाच्या चिन्हात टाक. मग आता 576 बरोबर. मित्रा 576 कोणाचा वर्ग होय? वर्गमूळ काढावं लागते ना 576 चा. 576 हे कोणाचा वर्ग आहे? तर 576 हे 24 चा वर्ग आहे राजा. कोणाचा? 24 चा. म्हणजे याचा अर्थ तुझी उंची किती निघाली? 24. किंवा पहिली बाजू किती निघाली? 24. हाय काय बघ, ऑप्शन क्रमांक डी मध्ये तुला उत्तर दिसत असेल. समजला प्रश्न? प्रश्न कसाही येऊ दे राजा, प्रश्न समजून घ्यायचं. दोनच रूल लक्षात ठेवायचे. दोनच रूल लक्षात ठेवायचे. कर्ण दिलाय का कर्ण द्यायचा आहे, बस. कर्ण काढायचा असेल तर रूल नंबर 2. हट, अरे रूल नंबर 1 कर्ण दिलेला आहे, रूल नंबर 2. बस एवढंच लक्षात ठेव. चला समोर काय म्हणते बघा प्रश्न. चला, 12 मीटर उंचीच्या एका भिंतीपासून पहा, भिंतीपासून 16 मीटर अंतरावर एक शिडी तिरकस उभी आहे. शिडी तिरकस उभी आहे. लक्षात ठेवा, तिरकस उभी आहे. तर शिडीची लांबी काढा. म्हणजे डायरेक्ट भाऊ हे बघ लक्षात ठेवा, आता मायच्यान तू काय टेन्शन घेऊ नको. हे बघ शिडीची लांबी काढायची. शिडी आपली अशी तिरपी राहते ना, राहते की नाही तिरपी?
राहते. सीडीची लांबी काढायचा आहे याचा अर्थ कर्ण काढायचा आहे भाऊ तुला. काय काढायचं आहे? कर्ण काढायचा आहे. काय काढायचं आहे? कर्ण काढायचा आहे. मग तुला माहित आहे कर्ण काढायचा याचा अर्थ दोन बाजू तुला दिले असतील. एक बाजू 16 लिहून घे, दुसरी बाजू 12 लिहून घे. बस विषय संपला, समाप्त. काय करायचं मग? कर्ण काढायचा आहे. काय करायचं आहे? कर्ण काढायचा आहे. मग कर्ण काढण्यासाठी रूल नंबर 1 वापरावं लागते. रूल नंबर 1 वापरावं लागते. रूल नंबर 1 कसं वापरायचं? दिलेल्या दोन्ही बाजूचे वर्ग करा. हो, मग वर्ग करू. 16 चा वर्ग येतो 256. किती येतो? 256. 12 चा वर्ग किती येतो? 144. किती येतो रे? 144. मग याची बेरीज करा. चला बेरीज करून घेऊ. याची बेरीज 6 आणि 4 10 ला 0, हातचे 1, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10 ला 0, परत हातचे 1 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. या दोघांची बेरीज किती आली? 400 आली. आलेल्या बेरीजेला पहा, आलेल्या बेरीजेला वर्गमुळाच्या चिन्हात टाकून त्याचा वर्गमूळ काढून घेऊ. 400 कोणाचा वर्ग आहे? 420 चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 20 चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 20 चा वर्ग. म्हणजेच मित्रा तुझा कर्ण किती निघाला? 20 निघालेला आहे तुझा कर्ण. म्हणजेच सीडीची लांबी आपल्याला काढायला सांगितली, तर ह्या सीडीची लांबी किती निघाली? 20 सेंटीमीटर, 20 सेमी. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात आलं? काय केलंय विद्यार्थी मित्रा? फक्त दोनच रूल लक्षात ठेवले. कर्ण दिलेला आहे का कर्ण काढायचा आहे, एवढं जर लक्षात ठेवलास तर नक्कीच विद्यार्थी मित्रा तुला 100% हे जे काही प्रकरण आहे किंवा या प्रकरणामध्ये विचारल्या जाणारे जे काही प्रश्न आहेत ते तू अगदी सहजरित्या चुटकीशी काढू शकतोस. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता मात्र नेहमीप्रमाणे एक सूत्र सांगतोय. नेहमीप्रमाणे एक सूचना मात्र तुम्हाला देणार आहे. सूचना काय? तुम्हाला सर्वांना माहित आहे आपल्या YouTube वर चॅनल आहे माय करिअर अकॅडमीच्या नावाने. तुम्हाला काय करायचं आहे? मास्तर चांगला आहे की नाही? नसलं तर नाही म्हणून सांगू शकता. मग मास्तर जर चांगला असेल तर पटकन त्याच्या चॅनलला काय करायचं? सबस्क्राईब करून घ्यायचं. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला गपचूप प्रेस करून टाकायचं. का? आपला फायदा आहे त्याच्यात. त्यानंतर टेलिग्रामवर सुद्धा आपल्या मास्तरना आपल्यासाठी एक ग्रुप, एक चॅनल क्रिएट केलेला आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला जॉईन करायचं आहे. आपल्याला परीक्षेच्या सर्व अपडेट त्या ठिकाणी मिळल्या जातात. इंस्टाग्रामवर सुद्धा मास्तरनं मेहनत करून एक काय केले? पेज ओपन केले. मग त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर फॉलो करून घ्यायचं आणि ट्रिक्स आपण त्या ठिकाणी शिकायचं. आणि विशेष म्हणजे सर्वात महत्वाचं, आपल्या मास्तरनं पैसे खर्चून आपल्याला एक ऍप लॉन्च करून दिलेला आहे. त्या ऍपचं लोगो आपण हा ठेवलेला आहे. आपला जो लोगो आहे माय करिअर अकॅडमीचा, हा लोगो बघायचा, प्ले स्टोर वर जायचं आणि ऍप लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचा. आता ऍप का डाउनलोड करायचा? तर अत्यंत कमी दरामध्ये, अल्पशा दरामध्ये आपण बॅचेस लॉन्च करणार आहोत. मित्रा, ज्या पैशामध्ये तुझ्या मोबाईलचं 1 महिन्याचं रिचार्ज पण येणार नाही, त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये मी तुझ्यासाठी बॅचेस घेऊन येत आहे. ते पण एक्सपर्ट अशा टीम सह. सोबतच टेस्ट सिरीज, जेवढं मटेरियल लागल ते सगळं मटेरियल मी तुला आपल्या ऍप वर अवेलेबल करून देणार आहे. म्हणून मित्रा काय करतोस? आपल्या ऍपला डाउनलोड करून घे. आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबणार आहोत. परत भेटू पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.